सिंधुदुर्ग में पूर्व विधायक वैभव नाइक ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की तीखी आलोचना की। उन्होंने सरकार पर सभी अधिकारों को केंद्रीकृत करने और जनता की समस्याओं की अनदेखी करने का आरोप लगाया। खरं तर गेल्या 2 महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर सगळ्या खात्याचा कारभार तेच चालवत आहेत। आज आपण बघितलं असेल की सगळ्या पीएन मंत्र्यांना पीए कोण द्यायचे आहेत, इथपासून 100 दिवसात कार्यक्रम काय द्यायचा हा सगळा अधिकार देवेंद्र फडणवीस स्वतःकडे घेतलेला आहे। आणि त्यामुळे हे महायुतीचं सरकार फक्त नावाला आहे आणि हे फक्त भाजपचं सरकार आहे। आज आपण बघितलं असेल की योजनाची आणि हे सरकारमध्ये सुद्धा ज्यावेळी एखादी योजना चांगली झाली त्या सगळे त्याचा बोर्ड लावत असतात। आज लाडकी बहिणीचं बघितलं देवाभाऊ वेगळे, शिंदे भाऊ वेगळे आणि अजितदादा वेगळे असे प्रत्येकाच्या नावाने बोर्ड लावले होते। परंतु भाडेवाढ झाल्यानंतर मात्र ही जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाहीत, एकमेकावर टाकत आहेत। आणि त्यामुळे आज लोकांचं काय नाही तर ह्यांना फक्त सवर्ग लोकप्रियच्या घोषणेचा फायदा आपण करून घ्यायचा, त्यातनं निवडून यायचं आणि निवडणूक झालं की सामान्य जनतेला विसरायचं। परंतु ह्या निवडणुका होत असतात, येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक त्यांची जागा दाखवून देतील असा आम्हाला विश्वास या ठिकाणी आहे।